नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 17 जानेवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अलोक राधे यांची। प्रश्न क्रमांक दुसरा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डॉक्टर के.एस. चव्हाण यांच्या कोणत्या पुस्तकाचे विमोचन केले? संसद अधिकार, कार्य आणि विशेषाधिकार, एक तुलनात्मक घटनात्मक दृष्टिकोन या पुस्तकाचे विमोचन केले। प्रश्न क्रमांक तिसरा, भार्गवस्त्र सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेडने। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाविरुद्ध ODIमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या केली? आयर्लंड। प्रश्न क्रमांक 5, भारतीय सशस्त्र दल 16 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत कोणता लष्करी सराव करणार आहे? डेव्हिल स्ट्राईक सराव। प्रश्न क्रमांक 6, व्हेनेझुएलाच्या वादग्रस्त निवडणुकीनंतर तिसऱ्या 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी कोणी शपथ घेतली? राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो, 46वे राष्ट्रपती यांनी। प्रश्न क्रमांक 7, आयर्लंड महिला संघाविरुद्धच्या वनडेमध्ये भारतीयांकडून सर्वात जलद शतक कोणी झळकावले? स्मृती मंधानाने। प्रश्न क्रमांक 8, कोणी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले? केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी। प्रश्न क्रमांक 9, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? इंडोनेशियासोबत। प्रश्न क्रमांक 10, CIIचे माजी महासंचालक तरुण दास यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? सिंगापूर। प्रश्न क्रमांक 11, सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली? न्यायमूर्ती के. विनोदचंद्रन यांनी। प्रश्न क्रमांक 12, भारताने कोणत्या देशासह 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि AI साठी दुहेरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? स्पेन। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।